नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमएस मराठी ॲप मध्ये। तर आता आपण बघत आहे दूषिविष व गरविष या चॅप्टरला सुरुवात करीत आहे। आता यामध्ये सुरुवातीला आपल्याला पाहायचं दूषिविष या कन्सेप्टला पाहणार आहे आणि नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गरविष या कन्सेप्टकडे जाणार आहे। आपल्या पेपरमध्ये VVIMP हा टॉपिक आहे, कारण की आपल्या पेपरमध्ये आपल्याला डायरेक्ट एलिक्युलर क्वेश्चन जर पडला तर या टॉपिक वरती विचारला जातो। अशा प्रकारे VVIMP टॉपिकला आजच्या सुरुवात करीत आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता सुरुवातीला समजून घेऊया दूषी म्हणजे काय। आता जो दूषी शब्द आहे तर तो कसा बनलेला। दूषी शब्द हा दूप या धातूला नीच आणि इन प्रत्यय लागून हा शब्द बनलेला आहे। काय बनलेला आहे? दूप या धातूला नीच आणि इन हा प्रत्यय लागून हा शब्द बनलेला आहे। नंतर काय म्हटलंय बघा की जो दूष आहे तर दूष म्हणजे काय? अपवित्र किंवा खराब करणारा। या शब्दाचा अर्थ काय होतो? दूष या शब्दाचा अर्थ काय होतो? अपवित्र किंवा खराब करणारा हा त्याचा अर्थ होतो। नंतर काय म्हटलंय? जो दूषी शब्द आहे, आता जो नॉर्मल जो दूषी शब्द आहे, आता दूषी शब्द कसा बनला होता? दूप या धातूला नीच आणि इन प्रत्यय लागून हा दूषी शब्द बनला होता आणि दूष या शब्दाचा अर्थ होता अपवित्र किंवा खराब करणारा। आता यामध्ये काय म्हटलं? जो दूषी शब्द आहे ना त्याचा मुख्य अर्थ काय होतो? तर त्याचा अर्थ होतो डोळ्यातील कचरा। पेपरमध्ये MCQ विचारला जाऊ शकतो की दूषी या शब्दाचा अर्थ काय होतो? डोळ्यातील कचरा, असं ध्यानात ठेवा। आता बघूया पुढे। आता दूषिविष, आता दूषिविषला आपण सुरुवात करते। आपल्या पेपरमध्ये दूषिविष किंवा गरविष, आपल्या पेपरमध्ये एलएक्यूला हा क्वेश्चन विचारला जातो, डायरेक्ट एलएक्यूला की दूषिविष पूर्ण लिहा, त्यासोबत काय लिहा? गरविष लिहा म्हणून असं सेपरेट दोन्ही पण एलएक्यूला विचारले जाऊ शकतात। तर IMP टॉपिकला आजच्या आपण बघणार आहे। आता बघूया दूषिविष म्हणजे काय। आता सुरुवातीला व्याख्या म्हणजे समजून घेऊया। आता दूषिविष म्हणजे काय तुम्हाला सांगतो। मॉडर्न वेने जर पाहायला गेलं तर जे आपण स्लो पॉयझन म्हणतो, जे काय आपण स्लो पॉयझन म्हणतो, तर ते स्लो पॉयझन म्हणजे काय? आपलं दूषिविष असतं। आता कसं असतं, जेव्हा बॉडीमध्ये हे पॉयझन जातात तर ते काय करतात? एकदम इन्स्टंट असे रिझल्ट दाखवत नाही, त्यांचे म्हणजे पॉयझनचे बॉडीमध्ये इफेक्ट दाखवत नाही, एकदम हळूवारपणे बॉडीमध्ये काय दाखवतात? आपापले रिझल्ट दाखवतात, तर त्यांना दूषिविष म्हणतात। म्हणजे असे विष जे बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याचे स्लो पॉयझन म्हणून रिझल्ट दाखवतात, म्हणजे इफेक्ट दाखवतात, एकदम स्लो पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये ते इफेक्ट दाखवतात, त्यांना आपण काय म्हणतो? दूषिविष असं म्हणतो। म्हणजे आता हे दूषिविषचा नॉर्मली कधी यूज करायचा? तर काय करायचे, जे जुने काळातील जे आपले हे होते राजे लोक होते, तर त्यांना मारण्यासाठी काय करायचे लोक की जे त्यांचे म्हणजे विरोधी राजे वगैरे असेल तर दूषिविषचा वगैरे यूज करायचे। मग दूषिविष कसं यूज करायचे? नॉर्मल त्यांना खाण्यापिण्याद्वारे ते दूषिविष द्यायचे। मग दूषिविष दिल्या काय होतं की ते बॉडीमध्ये कोणतेही काय सिम्पटम्स लगेच दिसत नाही, लगेच सिम्पटम दिसत नाही। त्यांचे सिम्पटम 3 महिने म्हणा, 6 महिने म्हणा किंवा वर्षभर म्हणा, ते असे त्यांचे सिम्पटम हळूहळू बॉडीमध्ये क्रिएट व्हायला लागतात। मग एकदम बॉडीमध्ये हळूवारपणे आपापले कसे सिम्पटम्स असे बॉडीमध्ये दाखतात आणि शेवटी जे सिम्पटम असतात तर ते कसे असाध्य असतात, त्यामुळे कोणतीही चिकित्सा त्यामध्ये साध्य करू शकत नाही आणि शेवटी जो मनुष्य असेल तो मृत्युमुखी पडतो। अशा प्रकारे ह्याचा नेट असा ग्राफ पण होत आहे की आपण जे फिजिक्स मध्ये ग्राफ शिकतो तर समजा त्याचप्रमाणे एकदम बॉडीमध्ये हळूहळू रिझल्ट बॉडीमध्ये हळूवारपणे असे बॉडीमध्ये काय होतात? पूर्ण असे काय त्याचे हे बॉडीमध्ये इफेक्ट दाखवतात, म्हणजे एकदम स्लो पद्धतीने बॉडीमध्ये असे त्याचे इफेक्ट असे रिझल्ट आपल्याला दिसतात, म्हणजे असे पॉयझनचे रिझल्ट आपल्या बॉडीमध्ये पाहायला मिळतात। आता बघा व्याख्या बघा काय म्हटलंय की जे स्थावर जंगम किंवा कृत्रिम विष शरीरातून पूर्णपणे बाहेर पडत नाही, तसेच शरीरातील अग्नीचे पाचन होऊन अथवा उष्णता वायू उन्हाने सुकून गेल्यामुळे अल्पवीर्य झाले असते त्याला दूषिविष असे म्हणतात। म्हणजे काय म्हटलंय? असे स्थावर जंगम किंवा कृत्रिम विष, असे स्थावर जंगम किंवा कृत्रिम विष शरीरातून पूर्णपणे बाहेर पडत नाही, शरीरामध्ये तसेच राहतात, ते 6 महिने 8 महिने 10 महिने तसेच राहतात बॉडीमध्ये। आणि मग काय करतात? ते शरीरातील अग्नीने पाचन होऊन अथवा उष्णताने वायूने सुकून गेल्यामुळे ते अल्पवीर्याचे झाले असते, त्यामुळे ते दूषिविष असे म्हणतात। नॉर्मली कसे अल्पवीर्याचे असते। आता अल्पवीर्याचे काय म्हणतात सर? काय अल्पवीर्याचे आपण त्याला म्हणतो? तर बाळा अल्पवीर्य का असतो? तर अल्पवीर्य असल्यामुळे ते आपल्या बॉडीमध्ये इन्स्टंट ऍक्शन दाखवत नाही, त्याचे हळूहळू बॉडीमध्ये काय दाखवतं? ते ऍक्शन दाखवतं, त्यामुळे ते अल्पवीर्याचे असतात। अल्पवीर्य असल्यामुळे काय करतं? बॉडीमध्ये तसंच पडून राहतं आणि त्यामुळे ते अग्नीने पचन होऊन त्यानंतर उष्णता वगैरे असेल त्यामुळे सुकून जातं आणि बॉडीच्या नंतर तेच काय करतं? कफाच्या वगैरे बॉडीच्या संपर्कात आल्यानंतर मग ते पुन्हा ऍक्टिव्ह होतं आणि त्यामुळे झाल्यानंतर मग काय करतं? बॉडीमध्ये मृत्यू वगैरे आणण्यास कारणीभूत ठरतं ते। तर तेच बघा पुढे काय म्हटले? हे अल्पवीर्य असल्यामुळे मनुष्य शरीरावर तात्काळ विषाक्त लक्षणे उत्पन्न न करता, बघा तात्काळ विषाक्त लक्षणे उत्पन्न करता किंवा तात्काळ मृत्यूस कारणीभूत न ठरता कफाने आवृत्त होऊन, म्हणजे शेवटी कफ जेव्हा खूप वर्षानंतर खूप काळानंतर कफाने काय होतं? आवृत्त होतं, म्हणजे काय होतं? ते बॉडीमध्ये काय होतं? ऍक्टिव्ह होतो, कफाने ऍक्टिव्ह होतो। नंतर अनेक वर्ष शरीरात पडून राहून ते काय होतं? कार्य, मग शेवटी त्याचे काय करतात? कार्य करतात आणि मग बॉडीमध्ये काय करतात? आपापले सिम्पटम वगैरे क्रिएट करायला सुरुवात करतात। मग एकदा शेवटी काय खूप वर्ष झाल्यानंतर ते असाध्य ठरतं। मग कोणती जरी चिकित्सा आपण बॉडीमध्ये केली तर त्याने कोणताही त्याला ट्रीटमेंट होत नाही, शेवटी मनुष्य हा मृत्युमुखी पडतो। अशा प्रकारे दूषिविष आहे। दूषिविषला आपण मॉडर्न वेने काय म्हणतो? स्लो पॉयझन म्हणतो। स्लो पॉयझन म्हणजे काय होतं? ते नॉर्मली की आपण
म्हणजे जे लोक काय करतात की असं स्लो पॉयझन मधून एकामेकाला देतात, म्हणजे त्या काळी व्हायचं ते की स्लो पॉयझन म्हणून काय करायचं, राजाला एखादं पॉयझन दिलं जायचं की त्याच्या बॉडीमध्ये कोणताही सिम्पटम लगेच दिसत नाही, तात्काळ कोणताही रिझल्ट दिसत नाही, एकदम हळूहळू बॉडीमध्ये त्याचे इफेक्ट दिसायला लागतात आणि दीर्घकाळ झाल्यानंतर म्हणजे 6 महिने 8 महिने 10 महिने एकदम दीर्घकाळ झाल्यानंतर मग त्याच्यानंतर बॉडीमध्ये त्याचे लक्षण दिसायला लागतं आणि ते लक्षणं मग बॉडीमध्ये दिसायला लागल्या मग काय होतं, मनुष्य काय होतं, तो व्याधी कसं होतं, दुष्विष कसं असतं, असाध्य असतं. मग त्यावरती कितीही काय चिकित्सा वगैरे केली तर चिकित्साचा कोणताही त्यामध्ये कोणताही काय म्हणता येईल की उपयोग होत नाही आणि मनुष्य हा मृत्युमुखी पडतो. अशी टोटल कन्सेप्ट आहे दुष्विषची. पण दुष्विष जर आपल्याला कळलं कशा प्रकारे दुष्विष काय नाही, तर ह्यावरती पूर्ण आपल्याला आपल्या ग्रंथामध्ये सांगितलं यावरती कशा प्रकारे चिकित्सा करायची आहे काय नाही. कारण की आपण दुष्विष जे आहे ना, म्हणजे पूर्वकालीन जर दुष्विष जर कळलं, लगेच कळलं की आज दिलंय, समजा दुष्विष जर दिलं आणि याला राजाला वगैरे कळलं की काय झालं, याला दुष्विष दिलंय, मग राजाचं जे राजवैद्य असेल त्याला माहिती असेल की आता चिकित्सा करावं लागेल. कारण की जास्त दीर्घकाळ जर झाला तर यावरती ट्रीटमेंट करता येईल नाही. मग त्याचे 1 महिना झाला असेल, 2 महिना असेल, नवीनच समजा दुष्विष दिलंय, मग त्यावरती ट्रीटमेंट कशा प्रकारे ती आपल्या पुढे पाहिजे. पण त्या अगोदर काय होतं, दुष्विष जर दिलं तर त्याचे पूर्वरूप जे आपण रोगनिदानमध्ये शिकलो ना, पूर्वरूप म्हणजे बॉडीमध्ये रूप कसे असते, आफ्टर सिम्पटम असते. व्याधी जेव्हा पूर्ण बॉडीमध्ये क्रिएट होतो तेव्हा त्याला आफ्टर सिम्पटमला आपण काय म्हणतो, रूप म्हणतो. पण पूर्वरूप जेव्हा व्याधी बॉडीमध्ये क्रिएट होण्या अगोदर जे काही सिम्पटम्स अगोदर दिसतात तर त्याला आपण पूर्वरूप म्हणतो. म्हणजे व्याधी उत्पन्न होण्याच्या पूर्वी जे काही सिम्पटम दिसतात तर त्याला पूर्वरूप असं म्हणतो. आता काय म्हटलं, दुष्विषाची पूर्वरूप लक्षणे. तर पूर्वरूप काय दिले बघा, श्लोकाला पाठ करा. निद्रा गुरुत्वमचं विजुम्रणमचं विश्लेष हर्ष अथवा अंगमर्द. तर अशा प्रकारे आपला श्लोक आला. सुश्रुत संहितेनुसार हा श्लोक आहे. म्हणजे काय म्हटलंय बघा, निद्रा, जडत्व, जांभळी, संधी शैथिल्य, रोमांच आणि अंगमर्द ही काय आपली, हे जे काय आपले दुष्विषाची ही पूर्वरूप लक्षणे आहे. ते ध्यानात ठेवा. एमसीक्यू विचारलं जातं बऱ्याच वेळ की दुष्विषाचं खालीलपैकी दिलेलं कोणतं पूर्वरूपचं लक्षण आहे. तर कोणतं म्हटलंय, निद्रा, जडत्व, जांभळी, संधी शैथिल्य, रोमांच आणि अंगमर्द हे आपले काय पूर्वरूप दिलेले आहे. जसेच तसा हा श्लोक पाठ करायचा. यामध्ये काही दुसरं काही नाही. काय, निद्रा गुरुत्वमचं विजुम्रणमचं विश्लेष हर्ष अथवा अंगमर्द. अशा प्रकारे हा श्लोक आहे आपल्याला. आता बघूया दुष्विषाची लक्षणे. आता काय होतं, बॉडीमध्ये जर दुष्विष गेला तर दुष्विषाने कशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये जे लक्षण होते तर त्यालाच आपण काय म्हणतो, दुष्विषाची लक्षणे. म्हणजे काय झालं, नॉर्मली खूप काळ झाला तर आपण एखाद्या राजाला काय दिलं, एखाद्या दुसऱ्या राजाने, त्याच्या विरोधी राजाने एखाद्याने दुष्विष दिलं. मग त्याला खूप काळानंतर 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी 10 महिन्यांनी किंवा वर्षभराने त्याच्या बॉडीमध्ये जे लक्षण क्रिएट होतात तर त्याला दुष्विषाचे आपण लक्षण म्हणतो. आता काय म्हटलं बघा, आता नॉर्मल जेव्हा दुष्विष बॉडीमध्ये जातो तर तेव्हा काय होतं, तो रक्ताला सुरुवातीला काय करतो, दूषित करतो. मेन कसं असतं की जेव्हा कोणतं पण असं स्नेक बाईट असू द्या, काही असू द्या, कोणता जरी विष असेल तर सुरुवातीला काय करतो, रक्ताला हा दूषित करतो. रक्तानंतर मग ते पूर्ण बॉडीमध्ये काय होतं, प्रसार होतो. तर सुरुवातीला जो काय दूषित होतो, विषाद्वारे पहिला जो दूषित होतो, पहिला जो काय म्हणतो आपला दुष्य असतो, तर पहिला दुष्य कोण असतो, रक्त असतो. अगोदर सुरुवातीला कोणताही विष असू द्या, तो पहिला दुष्य त्याचा कोण असेल तर रक्त हा त्याचा पहिला दुष्य असतो. तर हा पेपरमध्ये आपल्या खूप वेळेस एमसीक्यू विचारला जातो की कोणताही विष असेल तर सुरुवातीला त्याचा दुष्य कोणता, तर दुष्य कोणता असतं, रक्त हा त्याचा पहिला सुरुवातीचा धातू दुष्य असतो. तर बघा काय म्हटले, दूषी विष रक्त धातूला दूषित करतो. जो दुष्विष आहे तो रक्त धातूला सुरुवातीला दूषित करतो. त्यामुळे शरीरावर कुष्ठ झालं, किटीबी झालं, त्यानंतर चट्टे झालं. त्यानंतर काय म्हटलं, चट्टे म्हणजे पॅसेज, त्यांना पॅचेस जे म्हणतो ना आपण, की जे काही लालसर चट्टे किंवा कुष्ठाचे चट्टे, वाईट जे चट्टे म्हणतो ना, तर ते दुष्विषाचे आपल्याला चट्टे पाहायला मिळतात. त्यानंतर स्किन इरप्शन असले लक्षण आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर अन्नमद, अरोचक, अजीर्ण, हातापायावर शोथ म्हणजे सूज येणं, हातापायावर सूज येणं. त्यानंतर जलोदर, छर्दी, अतिसार, वैवर्ण, मूर्छा, विषमज्वर, तृष्णा इत्यादी लक्षण आपल्या बॉडीमध्ये पाहायला मिळतात. अशा प्रकारे दुष्विषाचे लक्षणे ध्यानात ठेवा. काय लक्षण दिले की सुरुवातीला दुष्विष रक्त धातू दूषित करतो, त्यामुळे शरीरावर कुष्ठ होतं, किटबी हे लक्षण पाहायला मिळतं, चट्टे पाहायला मिळतात म्हणजे पॅचेस वगैरे पाहायला मिळते, स्किन इरप्शन म्हणजे आपण त्याला मॉडर्न कन्सेप्टनुसार पाहू शकतो. त्यानंतर हे लक्षण पाहायला मिळतात. त्यासोबत आणखी काय म्हटले की जे अंगमर्द झालं, त्या बघा काय म्हटलंय, अन्नमत झालं, अरोचक झालं, अजीर्ण झालं, हातापायावर सूज झालं, शोथ म्हटलंय, जलोदर झालं, छर्दी झालं, अतिसार झालं, वैवर्ण झालं, मूर्छा झालं, विषमज्वर झालं, तृष्णा झालं. तर ही आपल्याला लक्षणं बॉडीमध्ये पाहायला मिळतात. समजलं, हे असे होते. त्यानंतर काय म्हटलंय, काही दुष्विष आपल्या विशिष्ट प्रभावाने उन्माद, त्यानंतर अनाह, शुक्रक्षय, त्यानंतर स्वरविकृती, कुष्ठ अशी लक्षणं बॉडीमध्ये उत्पन्न करतात. आता काही दुष्विष असतात ते काय करतात, त्यांच्या आता प्रभावाने, आता प्रभाव तुम्हाला ही कन्सेप्ट शिकवलेली की जेव्हा
दोन जेव्हा काय असेल दोन पदार्थामधील म्हणजे दोन पदार्थामधील त्यांचा रस विपाक आणि वीर्य सारखा असेल पण त्यांचा काहीतरी एखादा त्यामधला द्रव्य काहीतरी विशिष्ट कर्म दाखवत असेल तर ते विशिष्ट कर्म त्याच्या कशावर दाखवतो तर त्याच्या प्रभावाने दाखवतं. तेच म्हटलं काय म्हटलंय की काय की काही दुष्विष आपल्या विशिष्ट प्रभावाने उन्माद सारखी अनाहासारखी शुक्रशय किंवा सौरविकृती किंवा कुष्ठ अशी लक्षणं उत्पन्न करतात. तर अशा प्रकारे ही आपल्या दुष्विषयाची लक्षण होते तुम्हाला कळले. आता बघूया पुढे काय सांगितलंय. आता बघा शरीरातील विशिष्ट अवयवामध्ये स्थित दुष्विषयांची लक्षणे. आता काय होतं नॉर्मली काय जे दुष्विष गेलं तर आता एक स्पेसिफिक ऑर्गन मध्ये जर गेलं स्पेसिफिक ऑर्गन मध्ये गेलं तर तिथं काय लक्षणं तो दाखवतो तर ते आपल्या शिकायचं शरीरातील विशिष्ट अवयवांमध्ये स्थित दुष्विषाची लक्षणे. आता सुरुवातीला जर दुष्विष आमाशयात गेलं तर आमाशयात गेल्यावर काय होतं दुष्विष कफ आणि वाताची तर पक्वाशयात गेलं तर वात आणि पित्ताची दुष्टी लक्षणे आपल्या बॉडीमध्ये क्रिएट करतो. काय म्हटलं ध्यानात ठेवा एमसीक्यू विचारलं जातं की आमाशयात जर गेलं तर कफ आणि वाताची लक्षणं दाखवतं म्हणजे दुष्टी लक्षणं दाखवतं. त्यासोबत जर पक्वाशयात जर गेलं तर वात आणि पित्ताची. आता नॉर्मल तुम्हाला सांगतो पक्वाशयामध्ये आपलं काय असतं नॉर्मल डायजेशन होतं ना फुल डायजेशन होतं आणि आमाशयामध्ये एवढं डायजेशन होत नाही. जे पक्वाशय असतं तर मेन डायजेशन कुठं होतं पक्वाशयामध्ये होतं. तर पक्वाशयामध्ये काय असणार पित्त असणार आहे त्यासोबत काय असणार वात असणार आहे. त्यानंतर वात हा दोघांमध्ये कॉमन आहे आणि आमाशयामध्ये गेलं तर आमाशयामध्ये काय करायचं कफ करायचं. ध्यानात ठेवा ट्रिकमध्ये की आमाशय म्हटलं आणि पक्वाशय म्हटलं पक्वाशयामध्ये फुल डायजेशन होतं पक्वाशयामध्ये फुल डायजेशन होतं मग तिथं काय असणार पित्त असणार आहे म्हणजे पित्त असणार आहे. मग तिथं नॉर्मल पित्त लिहून टाकायचं आहे आणि कफ तर दोन्ही वात तर दोन्हीकडे कॉमन आहे. बघा कफ वात आणि पित्त वात तर वात कॉमन दोन्ही कडल्याचं आणि आमाशयामध्ये डायरेक्टली कफ वात लिहून टाकायचं. एमसीक्यू जर आलं की जर शरीरातील विशिष्ट अवयवामध्ये स्थित दुष्विषयाची लक्षणे आमाशयामध्ये कोणत्या आपल्याला कोणत्या दोषांची दुष्टी लक्षण पाहायला मिळतात तर काय कफ आणि वाताची आणि पक्वाशयामध्ये पाहायला गेलं तर कफ आणि पित्ताची समजलं सॉरी वात आणि पित्ताची समजलं. आता हे बघा आणखी काय म्हटलंय रुग्णाच्या शिर प्रदेशातील केस त्यानंतर शरीरावरील लोम झडून जातात. म्हणजे आता काय होतं एखाद्यावर जर दुष्विषयाची जर लक्षण दुष्विषाचा जर प्रभाव केला एखाद्यामध्ये जर दुष्विष दिलं तर त्याच्या शरीरातील काय शिर म्हणजे डोक्यावरील केस तसेच शरीरावरील लोम जे आपण म्हणतो ना हातापायावर लोम असतो तर लोम ते काय जातात पूर्ण गळून जातात झडून जातात. त्यामुळे जो रुग्ण असेल तर रुग्ण कसं पंख कापल्याला पक्षाप्रमाणे दिसतात. जसं की पंख कापल्याला पक्षी असतो ना जसं की तुम्ही पाहतात एखादी कोंबडी वगैरे तिचे पंख काढून टाकले ती कशी होऊन जाते त्याचप्रमाणे आपला रुग्ण पण त्याचप्रमाणे होतं. त्याच्या अंगावरील पूर्ण डोक्यावरील केस चढून जातात झडून जातात. त्यासोबत जे शरीरावर लोम आहे तर लोम सुद्धा झडून जाते तर पूर्ण तो कसा पंख कापलेल्या पक्षाप्रमाणे दिसतो. नंतर काय म्हटलंय बघा अशा प्रकारे दुष्विष शरीरातील ज्या धातूमध्ये असतो त्या धातूजन्य रोगांना उत्पन्न करतो. आता तुम्हाला सांगतो आता हे बॉडी आपली नॉर्मली हात बॉडी आता हा काय केला एखाद्याला दुष्विष दिला आता काय केलं एखाद्याला दुष्विष दिला आता दुष्विष गेला पूर्ण बॉडीमध्ये कुठं तरी राहणार. आता ह्याचा कालावधी 3 महिने 6 महिने 8 महिने 10 महिने 12 महिने आपल्या बॉडीमध्ये पडून राहणार आहे. आता 12 महिने पडून राहणार म्हणजे कुठं ना कुठं बॉडीमध्ये पडून राहणार. मग आपल्याकडे 7 धातू आहे त्रिमल आहे तर आता कुठं ना कुठं बॉडीमध्ये कुठं ना कुठं पडून राहणार आहे. तर मग आज काय म्हटलंय की अशा प्रकारे तो दुष्विषय काय करतो एखाद्या धातूचा आश्रय घेतो. समजा ह्याने काय घेतलं मास धातूचा आश्रय घेतला मास धातू जर आश्रय घेतला तर हे दुष्विष मास धातूमध्ये जाऊन राहिला तर मग तो काय करतो मास धातूमध्ये राहिल्यानंतर त्या मास धातूजन्य रोगांना काय करतो उत्पन्न देतो. म्हणजे काय असतील काही रोग असे असतात की जे मास धातूला आश्रय घेतात आणि तिथंच ते काय करतात रोगाला उत्पन्न करतात. म्हणजे मास धातूला आश्रय घेतात आणि तिथंच मास धातूमध्ये रोग उत्पन्न करतात. तर अशा प्रकारे तेच म्हटले कन्सेप्ट की अशा प्रकारचे दुष्विषय शरीरातील ज्या धातूमध्ये असतो म्हणजे ज्या धातूमध्ये जो आश्रय घेतो त्या धातूजन्य रोगांना काय करतो तो उत्पन्न करतो. समजली कन्सेप्ट. नंतर बघा काय म्हटलंय आता दुष्विषयाची साध्य असाध्यता. आता जे मी मेन कन्सेप्ट तुम्हाला म्हटलो ना की दुष्विष जर सुरुवातीला दिला म्हणजे सुरुवातीच्या काळात जर कळालं 1 महिना 2 महिने आपल्याला कळालं की हा दुष्विष दिलाय तर नवीन कळालं दुष्विष तर तो कसा साध्य. पण 1 वर्ष जुना असेल किंवा खूप दीर्घकाळ झाला असेल 2 वर्ष 4 वर्ष तर तो तसा जो आपला दुष्विष पासून जो झाला असेल तो दुष्विष शरीराच्या बाहेर काढणं असाध्य असतो. त्यामुळे जो मनुष्य असेल तो आपल्या मृत्युमुखी पडतो. नंतर काय म्हटलं बघा आत्मबलवान जो रुग्ण आत्मबलवान असेल संयमी असेल संयमी म्हणजे पेशन्स असेल त्याच्यामध्ये आत्मबलवान म्हणजे एक प्रकार काय म्हणजे इम्युनिटी बी चांगली आहे बाबा आणि त्याचं ते काय बल आहे म्हणजे मनाचं पण बल आहे की नाही बाबा मी ठीक होईल तर तो जो पेशंट आहे तो त्याला आत्मबलवान म्हटलं. संयमी ज्याच्यामध्ये पेशन्स आहे की जो पथ्याचं पालन करेल डॉक्टर जे सांगतात ते ऐकल. त्यासोबत पुरुषामध्ये नूतन हा व्याधी तो नूतन म्हणजे जो दुष्विषयाने जो व्याधी तयार झाला ना तो साध्य असेल म्हणजे जो काही व्याधी तयार झाला असेल तो काय असेल साध्य असेल. पण काय म्हटलंय जो 1 वर्ष जुना असेल 1 वर्ष जुना व्याधी असेल
नॉर्मली तो दूषिविष देऊन काय झालं, नॉर्मली 1 वर्ष सुद्धा होऊन गेलं, जास्त टाइम झालाय आणि ते कसं आहे, तो व्याधी एखादा झाला त्याला कुष्ठ वगैरे झाला अशा प्रकारे तो याप्य असेल आणि शीन असेल, तो रुग्ण कसं शीन असेल म्हणजे काय असेल हडकुळा टाईप असेल. त्यानंतर अहित सेवी म्हणजे जो डॉक्टर सांगते ते अपथ्य म्हणजे ते पथ्याचं पालन करत नाही, अपथ्याचं पालन करणारे डॉक्टर म्हणले तू मद्य नका पिऊ तर मद्य पिणार, तुम्ही तेलकट नका खाऊ तर तेलकट खाणार, म्हणजे विरुद्ध अपथ्याचं पालन करणारा असणारा. त्यानंतर रुग्णामध्ये दूषिविष कसा असतो, हा विकार काय दूषिविषामुळे जे होणारा विकार असेल तर ते कसं असेल असाध्य असतात. शेवटी मग असाध्य असून तो पेशंट शेवटी काय होतो, मृत्युमुखी पडून जातो. त्यामध्ये बॉडीमध्ये विविध असे काय होतात, जे काय आपण वर व्याधी पाहिले ना, तर व्याधी उपद्रव वगैरे व्याधी होतात आणि मग व्याधी झाल्यानंतर बॉडीमध्ये काय होतं, तो शेवटी मृत्युमुखी पडून जातो. तर अशा प्रकारे दूषिविषयाची साध्य असाध्यता होती. पुन्हा ध्यानात द्या काय म्हटलं, आत्मबलवान असेल, संयमी असेल आणि पुरुषामध्ये नूतन व्याधी तयार झाला असेल तो साध्य. ध्यानात ठेवा, आत्मबलवान संयमी पुरुषामध्ये नवीन उत्पन्न झाला व्याधी असेल तर साध्य. आणखी काय म्हटलं, 1 वर्ष जुना असेल आणि व्याप्य असेल, 1 वर्ष जुना व्याप्य आणि शीन अहित सेवी पेशंट असेल त्या रुग्णामध्ये दूषिविषामुळे जो होणार विकार आहे तो असाध्य असतो. ध्यानात ठेवा, दूषिविषयाची साध्य असाध्यता पेपरमध्ये डायरेक्ट पॉईंट येतात. दूषिविषयाची साध्य असाध्यता लिहा, दूषिविषयाचे लक्षण लिहा, दूषिविषयाचे पूर्वरूप लिहा, त्यासोबत अधिक काय लिहायचं, आणखी एक पॉईंट येतो आपल्याकडे दूषिविषयाची चिकित्सा लिहा. आता खूप IMP पॉईंट आहे बरं, हा आपल्या पेपरमध्ये IMP टॉपिक आहे. दूषिविषयाची चिकित्सा, आता बॉडीमध्ये दूषिविष गेले तर त्याची चिकित्सा कशी करायची. आता चिकित्सा कशी करायची सांगितले बघा. दूषिविषाने पीडित रुग्णाला सर्वप्रथम काय द्यायचं, स्वेदन द्यायचंय, म्हणजे आपल्या सुरुवातीला स्वेदन द्यायचंय, नंतर स्वेदन देऊन त्याला वमन करायचंय, नंतर विरेचन करायचंय आणि शरीरद्वारा शोधन करावे. आता नॉर्मली हा आपला पेशंट असतो, अगोदर त्याला काय करायचं, स्वेदन द्यायचं. आता स्वेदन काय द्यायचं तुम्हाला सुरुवातीला सांगतो. आता जो दूषिविष आता बॉडीमध्ये गेला त्याने काय केलं, एखाद्या धातूचा आश्रय घेऊन धातूमध्ये काय झाला, स्थित झाला. आता त्या धातूच्या आश्रय घेऊन स्थित झाला, त्याला धातूच्या बाहेर तर काढावं लागेल ना, मग त्यामुळे अगोदर स्वेदन द्यायचं. स्वेदन दिला तो पूर्ण काय होईल, पक्वाशयामध्ये येईल. अगोदर काय येईल, आमाशयामध्ये, पक्वाशयामध्ये तो काय येईल, कोष्ठात येईल. जे काही ते दूषिविष असेल ते कोष्ठात येईल. मग जवळचा मार्ग ते वमना थ्रू काय निघत आणि जवळचा मार्ग विरेचन थ्रू बॉडीच्या बाहेर पूर्ण हा शरीराचं शोधन होऊन तो पूर्ण दूषिविष शरीराच्या बाहेर काढला जाईल. समजलं. अगोदर सुरुवातीला स्वेदन देतो, नंतर वमन आणि विरेचन देऊन शरीराबाहेर आपण दूषिविष काढत असतो. ही झाली चिकित्सा. नंतर काय म्हटलंय, शोधनाने शरीर शुद्ध झाल्यानंतर दूषिविष हारी आगत आपण त्याला नित्य सेवनाने द्यावे. आता स्वेदन केल्यानंतर मग आणखी काहीतरी करावं लागेल ना, मग त्याला काय करायचं, ते दूषिविष हारी म्हणजे दूषिविष कमी करणारा आगत आपण काय करायचं, अँटीडोट एक प्रकार म्हणा की दूषिविष हारी म्हणजे दूषिविष कमी करणारा असा आगत म्हणजे अँटीडोट आपण नित्य सेवनास त्याला द्यायचा आहे. म्हणजे दूषिविषाचे अँटीडोट आपण त्याला नित्य द्यायचं आहे. अगोदर स्वेदन द्यायचं, मग वमन द्यायचं, मग विरेचन द्यायचं, नंतर त्याला काय करायचं आहे, दूषिविषाच्या अपोजिट आगत म्हणजे आपण त्याला काय म्हणतो अँटीडोट त्याला काय करायचं, सुरू करायचं आहे, त्याला नित्य सेवनास द्यायचं आहे. नंतर बघा काय म्हटलंय, आता दूषिविष हारी आगत कोणते. आता हा खूप IMP टॉपिक आहे. आता हा पण विचारला जातो आपल्या पॉईंटमध्ये, दूषिविष हारी आगतल्या. दूषिविष हारी आगत म्हणजे दूषिविषला म्हणजे दूषिविषचा अँटीडोट म्हणता येईल आपल्याला, अँटीडोट. तर दूषिविषचा अँटीडोट काय, तर त्यालाच काय म्हटलंय, दूषविषारी आगत. दूषविषारी आगत काय म्हटलं बघा, पिंपळी, ध्यामक, जटामासी, लोद्र, त्यानंतर परिपेलव, सुवर्चिका, छोटी इलायची, त्यानंतर सोनागिरू मधासह आपलं सेवन करण्यास रुग्णामध्ये द्यायचं असतं. ध्यानात ठेवा काय काय नाव आहे बघा, पिपळी झालं, ध्यामक झालं, जटामास झालं, लोद्र झालं, त्यानंतर परिपेलो झालं, सुवर्चिका, छोटी इलायची, सुवर्चिका, त्यानंतर छोटी इलायची, त्यानंतर सोनागिरू, हे सगळे काय करायचं, मधासंग द्यायचं सांगितलं आहे रुग्णामध्ये. नंतर काय म्हटलं, आचार्यचरक काय म्हणतात, हा MP आचार्यचरक काय म्हणतात, दूषिविषयाच्या चिकित्सेमध्ये पंचकर्मासोबत रक्तमोक्षण करायचं आहे. हे MCQ विचारलं जातं की आचार्यचरकांनी दूषिविषयाच्या चिकित्सामध्ये पंचकर्मासोबत काय करायला सांगितलं, तर काय रक्तमोक्षण करायला सांगितलं, हे ध्यानात ठेवा. आणि दूषिविषारी आगतमध्ये पिंपळी, ध्यामक, जटामासी, लोद्र, परिपेलव, सुवर्चिका, छोटी इलायची आणि सोनागिरू हे जे गायले हे आपल्याला मधासह घ्यायचं सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे झाले. आता हे बघा दूषिविषयाचे उपद्रव बघूया. आता दूषिविषयामुळे बॉडीमध्ये उपद्रव काय तयार होतात, तर काय होतं, दूषिविषयाच्या बॉडीमध्ये जास्त दिवस राहिल्याने काय सिम्पटम्स तयार होतात, उपद्रव काय तयार होतात. तर बघ काय म्हटलं, ज्वर झालं, दहा झालं, हिक्का झालं, आना झालं, शुक्रशय झालं, शोथ झालं, अतिसार झालं, मूर्छा झालं, हृदयरोग झालं, उन्माद झालं, कंपन झालं इत्यादी जे उपद्रव हे आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. ज्वर म्हणजे फिवर, दहा म्हणजे आग होणं, हिक्का म्हणजे उचकी लागणं, आना म्हणजे वेदना होणं, शुक्राशय होणं बॉडीमध्ये, श्वेत म्हणजे सूज येणं, अतिसार होणं म्हणजे डिसेंट्री लागणं, मूर्छा येणं, चक्कर येणं, हृदयरोग होणं म्हणजे हृदयाचं
हार्ट डिसीज तयार होणं, उन्माद होणं, उन्माद हा मेंटल डिसऑर्डर एक प्रकारे म्हणता येईल आपल्याला, कंपन होणं, बॉडीमध्ये थरकाप होणं. तर असे काही उपद्रवाचे आपल्याला दूषिविषयीचे उपद्रवाचे लक्षण सांगितले आहे. आणि काय म्हटलंय, या उपद्रवानुसार विषज्ञ औषधांनी चिकित्सा करायला सांगितले. बॉडीमध्ये एखाद्यामध्ये जर अशी विषयाची उपद्रव तयार झाली, दूषिविषयाची उपद्रव जर बॉडीमध्ये क्रिएट झाली, तर त्याला आपल्याला विषज्ञ औषधांनी याची चिकित्सा करायला सांगितले. म्हणजे या उपद्रवानुसार जे ते उपद्रव असेल, ज्वर असेल, दाह असेल, इक्का असेल, जे ते उपद्रव पाहता विषज्ञ त्याचे काय करायचं, औषधांनी आपल्याला चिकित्सा करायची सांगितलेली आहे. अशा प्रकारे आपलं टोटल हा दूषिविष झालेला आहे. तुम्हाला कळलं असेल. आता बघूया इन डिटेल आपण म्हणजे असा प्रकार पाहिलेला आहे. दूषिविषयाचे उपद्रव पाहिले, विषाहारी आघात पाहिलं, विषाहारी आघात पाहिलं, त्यानंतर दूषिविषयाची चिकित्सा सुद्धा पाहिलेली आहे. त्यानंतर दूषिविषयाची साध्य असाध्यता सुद्धा पाहिलेली आहे. त्यानंतर शरीरातील विशिष्ट अवयवांमध्ये स्थित दूषिविषयांचे लक्षण सुद्धा आपण पाहिलेले आहे व्हिडिओमध्ये. दूषिविषयाचे लक्षण सुद्धा दूषिविषयाची लक्षणं पण पाहिली, त्यानंतर पूर्वरूप पण पाहिले, त्यानंतर हे दूषिविषयाची व्याख्या, आणि त्यानंतर दूषिविष कसा बांधला, म्हणजे हा शब्द कसा बांधला, दूषी दूप या धातूला नीच आणि इन प्रत्यय लागून हा दूषी शब्द बांधला. दूषी या शब्दाचा अर्थ होतो अपवित्र किंवा खराब करणारा, आणि दूषी या शब्दाचा अर्थ होतो डोळ्यातील कचरा. तर अशा प्रकारे टोटल आपण दूषिविष हा LQ पॉईंट कव्हर केला आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आता पुढच्या व्हिडिओमध्ये गरविष आपण कव्हर करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.